नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। मी खालची बाग दाखवते आज। त्यात आहे कडुलिंबाचं झाड, पहिला दाखवलं ते। त्यानंतर होते मूग, मटकी आणि उडदाची रोपं। हे आहे, ही पण ह्याच्यात आहे, मूग, मटकी आणि उडीद आहे। ही मिरचीची आहेत, 3 रोपं लावलेत मी मिरचीची। छोटी छोटीच आहेत पण फुलं यायला चालू झालेले आहे। किती छोटा आहे बघा हे रोप। त्यानंतर मी लावली आंबाडी थोडंच पेरणी केली होती, थोडेच बी टाकले होते, अनइवन टाकले होते। ते आंबाडी पण आलेली आहे, काढीन मी आता 2 दिवसात ती आंबाडी, कारण ह्याच्या उपर काय ती वाढत नाही। मी आधी एकदा टाकली होती। हे आणि 2 टॅमॅटोची झाडं आहेत, ती परवाच लावलेत। ही आधीची 2 झाडं आहेत, त्याला टॅमॅटो आलेले आहेत। जवळजवळ हे आता चौथ्यांदा मी टॅमॅटो हे आलेले आहेत। आता हे काढणार आहे टॅमॅटो मी चौथ्यांदा, 3 वेळा टॅमॅटो येऊन गेलेत। त्यानंतर लावला आहे तो पुदिना लावला आहे, त्यातच थोडे उडदाचं वगैरे आणि ह्याचं मटकीचं वगैरे टाकलेलं आहे, ते पण आलेले आहेत रोपं। पुदिना असा भरपूर आलेला आहे। तुळशीचे आहेत 2 रोपं। त्यानंतर लावला आहे तो चाकवत लावला आहे तिकडं, इकडं आहे हा चाकवत लावला आहे। चाकवत लावून पण 8-10 दिवस झाले, पण त्याची ग्रोथ काही इतकी वाटत नाही आहे। चाकवत यायला होते की उशीर होतो आहे। हे लसूण लावलं आहे, लसणाची पात। मी आता हा दुसऱ्यांदा लसूण लावला आहे, पहिल्यांदा पण लावला होता, छान आला होता लसूण। आणि लसूण टेस्टीला पण चांगला येतो, गुलाबी कलरचा असा येतो। पांढरा जरी लावला तरी गुलाबी कलरचा लसूण येतो, ऑर्गॅनिक। आणि ही चाकवतची रोपं। बाकीची फळझाडं पण 2-4 लावलेली आहेत, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। पालक वगैरे लावला आहे, गाजर वगैरे दुसरीकडे लावलं आहे, ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन। व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका।